तर जय शिवराय माझ्या भावांनो, आज सकाळी लय लवकर उठलो कारण आपल्याला जायचं होतं रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी। मग काय काढली गाडी आणि निघालो रायगडच्या दिशेने। सकाळी नाश्ता वगैरे काही केला नव्हता, लय भूक लागलेली, पण तुम्हाला तर माहिती आपण गावाकडची माणसं आहे, सगळं नियोजन करूनच निघतो कुठं जायचं म्हणलं की। मस्तपैकी कांदा बिंदा कापला, भेळ तयार केली आणि खाल्ली। तुम्ही अशी कधी भेळ खाल्ली का? अहो हा आनंद आहे ना लय वेगळा आहे, हा कुठल्या 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन पण मिळत नाही। भेळ वगैरे खाल्ली आणि तामिनी घाटमार्गे निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला। पुणे ते रायगड जवळपास 150 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोहोचलो रायगडच्या पायथ्याला। तिथे गेलो तर प्रचंड शिवभक्तांची गर्दी झालेली होती। सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा डोळ्यांनी पाहण्यासाठी आलेले होते। चालायला सुरुवात केली, पण एवढं ऊन होतं, अक्षरशः अंगातून घाम निघत होता। पण म्हणलं हा थांबायचं नाही, कारण नाही ना मनामध्ये ओढ होती की रायगडावरती जायची। आणि पावलंय ना किती जरी थकलो तरी आपोआप वरती खेचून घेऊन जात होते। चालता चालता कधी गडावरती पोहोचलो समजत नाही। वरती गेलो तर मावळे सगळे आपल्या स्वागतासाठीच थांबले होते असं वाटलं। आणि गेलो तर रे नाही मैदानी खेळ चालू होते, अक्षरशः अंगावरती शहारे आणणारे काट उभा करणारे खेळ चालू होते। आणि लाखोंच्या गर्दीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवभक्त आले होते। आणि हे दृश्य बघून तर ना क्षणभर असं वाटलं की रायगडाने सोनच पांघरलंय, कारण आहे ना अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडणारं आणि ना मन भारून टाकणारं इथलं दृश्य झालं होतं। आणि अशातच संभाजीराजे छत्रपतींचं आगमन झालं आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये ना पूर्ण रायगड दुमदुमून गेला। मित्रांनो, तुम्ही पण रायगडला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी आला होतात का? कमेंट करून नक्की सांगा। जय शिवराय।